गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एकीकडे कोल्हापूरकरांना त्यांची लाडकी हत्तीण माधुरीच्या परतीची आस लागली आणि दुसरीकडे वनतारात माधुरी हत्तीणीवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली। नेमका हे वनतारा काय आहे आणि तिथे माधुरीची देखभाल कशी सुरू आहे, पाहूया हा एक रिपोर्ट। माधुरी हत्तीण येत्या काही काळामध्ये कोल्हापूरमध्ये परत येणार आहे। मात्र सध्या ती ज्या गुजरातच्या वनतारा पुनर्वसन केंद्रात आहे तिथली स्थिती काय आहे हे अनुभवण्यासाठी आमची टीम वनतारामध्ये पोहोचली। अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स संस्थेद्वारे चालवलं जाणारं हे केंद्र 3000 एकरवर पसरलेलं आहे। इथे प्राण्यांवर उपचार, देखभाल आणि शस्त्रक्रियांसह त्यांचं संगोपन देखील केलं जातं। हत्तींसाठी वनतारामध्ये हायड्रोथेरपी, शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था, आधुनिक उपकरणं, त्यांच्या आहाराचं नियोजन यासह अनेक गोष्टींची सुविधा आहे। सद्यस्थितीमध्ये 200हून अधिक हत्ती इथे राहतात। मात्र ज्या हत्तीच्या प्रतीक्षेसाठी संपूर्ण कोल्हापूरकरांचे डोळे लागलेत त्या माधुरी हत्तीणीची देखील झलक इथे पाहूया। आणि या संपूर्ण माधुरी हत्तीला जे आहे ती आता पुन्हा एकदा हायड्रोथेरपी करता, बाथ करता जे आहे, आंघोळी करता या ठिकाणी माऊत जे आहे ते फिरवून घेत जात असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। परंतु तब्बल 30 ते 32 वर्ष ही संपूर्ण माधुरी हत्ती जी आहे ती संपूर्ण नांदणी गावातल्या जिनसेन मठामध्ये होती। माधुरी हत्तींना कशा चांगल्या पद्धतीने ठेवता येईल आणि तिला चांगल्या पद्धतीने उपचार देता येईल याच सगळ्या संदर्भात आम्ही काम करत आहोत असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं। आता ही माधुरी हत्तीं जी आहे ती पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या नांदणी मठात येईल आणि नांदणी मठाच्याच परिसरामध्ये तिच्यासाठी एक रेस्क्यू जागा जी आहे ती तयार करण्यात येईल आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण तिची उपचार पद्धती जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती वनताराच्या CEO कडनं काल पत्रकार परिषदेत करण्यात आलेली। आपल्यासोबत डॉक्टर नीरज दाहे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सध्या माधुरी कशा पद्धतीने या सगळ्या वनताराच्या ॲटमॉस्फिअर मध्ये मिसळलेली आहे की नाहीये? आता तुम्ही इथे मागे पिक्चर मध्ये स्वतः बघू शकता की हत्ती आता तो माधुरी आपली आता एका शांती नावाच्या हत्तीसोबत ती आता मैत्रीण बनवून राहिली आहे आणि तिची मैत्रीण हळूहळू ती घट्ट होत आहे। आता ती चालताना सोबत जाताना किंवा तळात जाताना ती सोबत जाते, कधी कधी खाताना पण फूड शेअर करते। जनरली हत्ती असं असतात की दुसऱ्यासोबत फूड शेअर करत नाही, पण समजा हत्ती एक फूड शेअर करू राहिली याचा अर्थ चांगले मैत्रीण ती आता झालेली आहे आणि ही तिच्या सायकोलॉजीसाठी आणि तिच्या म्हणजे त्यासाठी खूप चांगलं आहे ती गोष्ट। माणसांसोबत आणि स्पेशली नांदणीकरांसोबत तिचा बॉट खूपच छान होता आणि तो पण आपल्याला हत्ती इथे आल्यानंतर आपल्याला दिसला की ती काही जास्त काही रिॲक्ट नाही करू राहिली, एकदम कॉपरेट करत आहे। आणि इथे आल्यानंतर आपण फक्त तिला आणखी एक गोष्ट एक्सप्लोअर करायला दिली की दुसऱ्या हत्तीसोबत ती कशी बॉन्ड बनवू शकते आणि त्यानंतर ती कशी आणखी सामाजिक होऊ शकते। माणसासोबत तर ती सामाजिक झालीच होती, पण त्याबरोबर ती आणखी हत्तीसोबत कशी सामाजिक होते हे आपल्याला बघायचं होतं आणि ती झाली आहे। आणि संपूर्ण एकंदरीतच तो चिखल तयार होऊन हा संपूर्ण मड बाथचा जो आनंद आहे तो या ठिकाणी हत्ती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत माणसाळलेला प्राणी म्हणून हत्तीला ओळखलं जातं। ऍक्च्युली हा ग्रीन बेल्ट एरिया जो आहे हा फ्री रेंजिंग साठी आहे। आपल्या हत्तींसाठी अराउंड 1000 एकर आहे। तिथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिवसभर फिरत राहतात, मावत असतात सोबत कंटिन्युअसली। आणि जसं तुम्ही इथे बघताय की मड बाथ घेताय तसे वेगळे ठिकाण आहे जिथे ह्या रेनगनमुळे मड वॅलोज क्रिएट होतात। हे पाणी ना की फक्त हत्तींसाठी पण प्लांटेशनसाठी यूज केलं जातं। वनतारामध्ये कशा पद्धतीने प्राण्यांना ठेवलं जातं आणि त्यांची निगा राखली जाते याची इत्तंभूत माहिती जी आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सध्या आपण जकुझी हायड्रोथेरपीच्या प्लांट जवळ आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रेशर मेंटेन करून पाणी जे आहे ते तलावामध्ये सोडलं जातं आणि या तलावामध्ये आपण पाहू शकतो की हत्ती जे आहेत ते मनसोक्त पद्धतीने आपल्या स्वच्छंदी पद्धतीने या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। ही एखाद्या प्रकारची मेडिकल थेरपी आहे। संधिवाताचा जो आजार जो आहे तो आजार कुठेतरी दूर करण्याकरता या संपूर्ण हायड्रोथेरपीचा वापर जो आहे तो केला जातो।
वनतारामध्ये आम्ही जे पाहिलं त्यानुसार इथे प्राण्यांची निगा राखली जाते, याबद्दल दुमत नाहीच. मात्र जो हत्ती वर्षानुवर्षे एका गावात राहून माणसाला होता, ज्यानं गावच्या नदीत आणि रानामध्ये बागडताना अनेकांना लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्यांच्यासोबत इथल्या लोकांच्या भावनांचा बंध देखील महत्वाचा ठरतो. तुर्तास प्राणी पुनर्वसनाच्या अशा सुविधा महाराष्ट्राच्या वन खात्यानं लवकर सुरू कराव्यात अशी आशा करूया. अक्षय मंकणी, TV9 मराठी, वनतारा, गुजरात. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.